सुनसान रस्त्यावरून जाताना एक सुबक पोशाख घातलेली वधू एका अनोळखी घराच्या दाराशी पोहोचली, ज्याला आता तिला तिच्या सासरचे घर म्हणायचे होते. आता सर्वजण हसत होते, पण तिला असे वाटत होते की त्या हास्यामागे काहीतरी लपलेले आहे, असे काहीतरी जे डोळ्यांनी नाही तर हृदयाने जाणवत होतं. तिचं नाव तन्वी होतं. ती सुशिक्षित आणि संयमी होती, पण आज रात्री ती पूर्णपणे गोंधळलेली होती. लग्नाच्या सर्व विधीनंतर जेव्हा तिला खोलीत आणण्यात आलं, तेव्हा ती खोली स्वप्नासारखी नव्हती, तर एका गूढ कथेच्या पहिल्या ओळीसारखी दिसत होती. आजूबाजूला सोनेरी झगमगाटांची चमक होती, पण खिडक्यांवरील पडदे काही अंधार लपवत असल्यासारखे वाटत होते. ती हळूहळू खोलीत शिरली. ती बेडवर बसली तेव्हा तिची नजर समोर ठेवलेल्या एका जुन्या बॉक्सवर पडली. ती बॉक्स पूर्णपणे वेगळा होता, लग्नाशी किंवा सजावटीशी संबंधित वाटत नव्हता. जणू काही त्याच्यासाठी ती जागाच नव्हती. तेवढ्यात दार बंद झाले आणि आवाज आला, "मी लवकरच येत आहे." हा तिच्या नवऱ्याचा पहिला आवाज होता, पण त्यात उबदारपणा नव्हता, जवळीक नव्हती, फक्त एक विचित्रता होती जी तन्वीला आतून हादरवून सोडत होती. तन्वीने त्या ट्रंककडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला, पण तिचं मन पुन्हा पुन्हा तिथेच भटकत राहिले. काही वेळाने जेव्हा तिला एकाकीपणाने गुदमरल्यागत होऊ लागले, तेव्हा ती हळूहळू त्या बॉक्सजवळ गेली आणि त्याला हलके उघडले. ती उघडताच तिचा श्वास थांबला. बॉक्समध्ये एका जुन्या वधूचा फोटो होता, अगदी तिच्यासारखाच. तिने तोच लेहंगा घातला होता, तिने तेच दागिने घातले होते, पण तिचा चेहरा भयानक होता, भीती आणि वेदनांनी भरलेला होता. तिच्यासोबत एक डायरी होती, त्यावर लिहिले होते, "जर तू हे वाचत आहेस तर कदाचित तुलाही माझ्यासारखेच फसवले गेले असेल." तन्वीचे हात थरथर कापू लागले. तिने लगेच डायरी उघडली आणि वाचायचा प्रयत्न करू लागली. पहिल्या पानावर लिहिले होते, "या घरातील पहिली रात्र ही प्रत्येक वधूसाठी शेवटची आशा असते, पण माझ्यासाठी ती शेवटचा श्वास होती." तेवढ्यात मागून कोणीतरी येण्याचा आवाज आला. तन्वीने पटकन ती डायरी बॉक्समध्ये ठेवली आणि तो बंद केला. तिला तिचा नवरा दाराजवळ दिसला. तो तिथेच उभा होता, पण तो दुसऱ्या कोणासारखा दिसत होता. त्याच्या डोळ्यात इतकी शून्यता होती की जणू त्याने अनेक गुपिते त्याच्या मनात दडवून ठेवली आहेत. "सर्व काही ठीक आहे ना?" त्याने विचारले. तन्वीने मान हलवली, पण तिच्या डोळ्यांना तिच्या हृदयातील ओरडणे लपवता आले नाही. त्या रात्री जेव्हा नवऱ्याने लाईट बंद केली, तेव्हा खोलीत शांतता पसरली आणि त्याच वेळी बाहेर वादळ सुरू झाले आणि तन्वीच्या आतही प्रश्नांचे वादळ उठले. या घरात आधी कोणाला काही झाले आहे का? ती वधू कोण होती आणि हा माणूस खरोखर तिचा नवरा आहे की आणखी कोणी? अर्धी रात्र उलटून गेली होती. बाहेर वादळ थांबले नव्हते आणि खोलीतील हवाही जड होती. तन्वीला आता झोप येत नव्हती. तिचा नवरा अर्जुन खूप शांत झोपला होता. त्याची पाठ तिच्याकडे होती. या शांततेत काहीतरी अस्वस्थता होती. जणू काही झोप नव्हती, पण काही अपेक्षा होती. तन्वीची नजर पुन्हा त्या बॉक्सकडे गेली, पण आता ती घाबरली होती आणि उत्सुकतेऐवजी त्यात एक विचित्र प्रकारचे आकर्षण होते. सकाळ झाली, पण कोणीही दार ठोठावले नाही. कोणीही नाश्ता आणला नाही. कोणाचाही आवाज ऐकू आला नाही. नवीन वधूचे स्वागत करण्याच्या परंपरा कुठेतरी हरवल्या होत्या. संपूर्ण घर जुन्या हवेलीसारखे शांत आणि निशब्द होते. ते निर्जीव दिसत होते. तन्वीने बाहेर डोकावले. खाली एक म्हातारी बाई बसली होती, पांढऱ्या साडीत, हातात जपमाळ आणि डोळे मिटलेले, पण तिचा चेहरा एखाद्या अवशेषासारखा उजाड दिसत होता. तिने हळुवारपणे विचारले, "आजी?" पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्या संध्याकाळी तिला एक खोली दाखवण्यात आली. त्यात कुटुंबाचे जुने फोटो ठेवले होते. त्या फोटोंमध्ये एक चेहरा पाहून तिचा आत्मा थरथर कापला.
बॉक्समध्ये पडलेल्या फोटोमध्ये तोच चेहरा होता, पण खाली एक नाव लिहिले होते, प्रिया, अर्जुनची पहिली पत्नी. तन्वीने आश्चर्याने विचारले, ती कोण आहे? तेवढ्यात तेथून जाणाऱ्या एका मोलकरणीने हळू आवाजात म्हटले, तिचे नाव घेऊ नका सुनबाई. ती या घरात फक्त नावाप्रती सून होती, पण इथली तिची पहिली रात्र तिचा शेवटचा दिवस बनली. आता तन्वी समोर प्रश्नांचा डोंगर उभा राहिला. अर्जुनची पहिली बायको प्रिया. आतापर्यंत कोणीही तिचा उल्लेख केला नाही, लग्नाआधीही नाही ना लग्नानंतरही. तिचा फोटो आणि डायरी बॉक्समध्ये का होते? तन्वी विचार करू लागली, त्या रात्री काय घडले? रात्र होताच अर्जुन पुन्हा लवकर झोपायला गेला. यावेळी तन्वीने हळूहळू बॉक्समधून ती डायरी काढली आणि पुढचे पान वाचले. जेव्हा मी अर्जुनला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो खूप शांत आणि साधा होता, पण या घरात असं काहीतरी आहे जे लोकांना बदलतं. तिची आई, जी जपमाळ करते, काहीतरी लपवत आहे, असं काहीतरी जे मलाही कळू दिलं गेलं नाही. डायरीची शेवटची ओळ होती, जर तुम्ही हे वाचत असाल तर सावध राहा. इथे पहिल्या रात्री काहीतरी असे घडतं जे कोणालाही पळून जाऊ देत नाही. इतक्यात अचानक दिवे गेले. खोलीत उदबत्तीचा हलका वास पसरू लागला आणि जणू असे वाटले की जवळूनच कोणीतरी निघून गेले आहे. कोणताही आवाज न येता तन्वी भीतीने थरथर कापत होती, पण आत्ता ती मागे हटू शकत नव्हती. तिला समजले होते की हे फक्त लग्न नव्हते, तर ते एका अपूर्ण कथेचे पुनर्लेखन होते. रात्र सरत असताना तन्वीला असे वाटू लागले की जणू हे घर तिच्या डोळ्यांना वाचत आहे. ती जिकडे पाहत होती तिकडे काहीतरी लपलेले होते. दिवसाही जेव्हा ती खाली येत असे तेव्हा तिला ती आई तिथे बसलेली आढळायची, डोळे मिटलेले, शांत, आणि त्यांच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. अर्जुन दिवसभर काम करायचा आणि रात्री काहीही न बोलता झोपी जायचा. जणू त्याला कसलीही उत्सुकता किंवा कसलीही ओढ नव्हती. तन्वीच्या मनात आता एक प्रश्न कायमचा निर्माण झाला होता, ती खरोखरच लग्नाचा भाग होती की एखाद्या कटाचा? एके दिवशी ती पहिल्या मजल्यावर स्टोअर रूम साफ करत असताना तिला एका जुन्या पेंटिंगच्या मागे एक छोटी लाकडी खिडकी दिसली. तिने ती उघडताच आत एक जिना होता, जो तळघरात जात होता. खालून उदबत्ती आणि अगरबत्तीचा तीव्र वास येत होता, पण त्यात काहीतरी विचित्र मिश्रण होते, एखाद्या म्हातारीच्या अश्रूंच्या वासासारखे. तन्वीचे हृदय जोरात धडधडू लागले, पण त्या डायरीतील गोष्ट तिच्या आठवणीत होत्या. जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर अंधारात जायला शिक. मग ती खाली गेली. रस्ता अरुंद होता आणि हवा थंड होत होती. तिथे पोहोचताच तिला एक छोटी खोली दिसली, जिथे एक जुनी पूजाविधी होती. तिथे एक फोटो होता. तो त्या प्रियाचा फोटो होता. त्या फोटोत तिने तीच साडी घातली होती जी तन्वीने तिच्या लग्नात घातली होती. त्यासोबत एक लहान लाल वही होती, ज्यावर लिहिले होते, नवग्नी संस्कार, पवित्र पण अपूर्ण. तन्वीने पुस्तक उचलले आणि ते उलटायला सुरुवात केली. प्रत्येक पानावर काही विचित्र श्लोक आणि एक तारीख लिहिली होती, जी प्रियाच्या मृत्यूच्या त्याच रात्रीची होती. शेवटी लिहिले होते, कुंडलीतील दोष लग्नाने दूर होईल, परंतु एका जीवाला हार मानावी लागेल, जेणेकरून दुसऱ्याला जीवन मिळू शकेल. इतक्यात मागून काहीतरी आवाज आला. तन्वीने मागे वळून पाहिले. अर्जुन उभा होता, पण तो सामान्य दिसत नव्हता. त्याचे डोळे लाल झाले होते, जणू काही त्यात झोपच नव्हती, पण कुठला तरी ग्रंथ जळत होता. तू इथे कशी आलीस? पहिल्यांदाच त्याच्या आवाजात भीती नव्हती तर राग होता. तन्वी म्हणाली, सत्य जाणून घेणे हा माझा अधिकार आहे. मग अर्जुन हळुवारपणे म्हणाला, काही गोष्टी जाणून घेतल्यानंतर जगणे कठीण होते आणि हे घर
त्यांचे थर उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जिवंत सोडत नाही. त्याचे शब्द अपूर्ण राहिले, कारण तेवढ्यात वरून आईचा मोठा आवाज ऐकू आला होता. ते ऐकून दोघेही वरच्या मजल्यावर धावले. आई जमिनीवर पडल्या होत्या आणि त्यांनी हातात काहीतरी धरले होते. ते तुटलेले मंगळसूत्र होते. ते लपवा, हे तिला परत आणेल. आई बडबडत राहिल्या. कोण परत येईल? तन्वी ओरडली. आई थरथरत्या आवाजात म्हणाली, प्रिया. आईचे डोळे, उघडे डोळे, थरथरणारे हात आणि तुटलेले मंगळसूत्र, हे दृश्य तन्वीच्या हृदयात वादळापेक्षा कमी नव्हते. आई पुन्हा पुन्हा तेच म्हणत होती, तिला येऊ देऊ नकोस, येऊ देऊ नकोस. अर्जुन घाबरला होता, पण त्याच्या घाबरलेल्या अवस्थेत आश्चर्य नव्हते. जणू काही त्याने हे सर्व आधीही पाहिले होते. तन्वीला आता खात्री पटली होती की ही फक्त एक गूढ कथा नाही, तर ती यात एक पात्र नसून एक बळी बनत आहे. रात्र पडताच वारेची दिशा बदलली. जणू काही घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून काहीतरी आवाज येत होता. मंद, घाबरलेले पण स्थिर होते. एखाद्या महिलेच्या रडण्यासारखे. खोलीबाहेर ठेवलेल्या तुळशीच्या झाडाची पाने वारा नसतानाही वेगाने थरथरत होती. तन्वीने पुन्हा एकदा डायरी उघडली आणि शेवटची 2 पाने वाचली. जेव्हा मी पहिल्यांदा त्या वेदीवर रक्त पाहिले, तेव्हा मला कळले की हे लग्न नव्हते, ते एक बलिदान होते. माझ्या बांगड्या अजूनही खाली खोलीत पडल्या आहेत. जर कोणी त्या घातल्या तर कदाचित माझ्या आत्म्याला मुक्तता मिळू शकेल. पण लक्षात ठेवा, या बांगड्या फक्त अशा व्यक्तीच घालू शकतात ज्यांचे नशीब अपूर्ण आहे आणि ज्याने मृत्यूला स्पर्श केला आहे. तन्वीचा श्वास थांबला. त्याच वेळी अचानक बाहेरून जोरदार वारा आला आणि खिडकी आपोआप उघडली. बाहेर अंधारात एक सावली दिसली. एक स्त्री, जी अंगणातल्या तुळशीच्या रोपाजवळ हळूहळू उभी होत होती. पांढऱ्या साडीत गुंडाळलेली ती आकृती हलत नव्हती. ती फक्त वर तन्वीच्या खोलीच्या खिडकीकडे पाहत होती. तन्वीने घाबरून अर्जुनला उठवले, पण तो गाढ झोपेत होता, किंवा कदाचित दुसऱ्याच प्रकारची झोप त्याला धरून होती. तन्वीने खाली जाऊन वेदीजवळ ठेवलेल्या त्याच बांगड्या शोधून काढल्या. त्या थंड होत्या, पण त्यांना स्पर्श करताच तिला तिच्या शरीरात एक धक्का जाणवला, जणू कोणीतरी तिचे मनगट धरले आहे. तेवढ्यात आई धावत आली. तिचा चेहरा घामाने भिजला होता. त्यांना घालू नकोस, ती मोठ्याने ओरडली. एकदा त्या बांगड्या दुसऱ्याच्या हातात आल्या की ती आत्मा केवळ मुक्त होणार नाही, तर ते त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी परत येईल. आणि ते काम म्हणजे हे घर उद्ध्वस्त करणे आहे. तन्वी स्तब्ध झाली. तिला समजले की आता ती एकतर मागे हटू शकते किंवा भीतीने या रहस्याकडे दुर्लक्ष करू शकते, किंवा त्या आत्मेची हाक ऐकू शकते, ज्याला आतापर्यंत सर्वांनी शांतपणे दाबलं आहे. त्या रात्री पहिल्यांदाच तन्वीला स्वतःला एकटे नाही, तर दुसऱ्याच्या सावलीसोबत उभी असल्यासारखे जाणवले. आणि ही सावली अनोळखी नव्हती. कदाचित ती तीच होती जिने तिच्या पहिल्या रात्री तिचे सर्वस्व गमावले होते. रात्रीच्या 3ऱ्या प्रहारात, जेव्हा संपूर्ण हवेलीत शांतता होती, तेव्हा तन्वी तिच्या खोलीत बसून त्या बांगड्यांकडे पाहत होती. त्या तिच्या डोळ्यातून बोलत होत्या. काचेची प्रत्येक चमक एखाद्या तुटलेल्या स्वप्नाच्या प्रतिबिंबासारखी होती. आईचा तो आवाज अजूनही तिच्या कानात घुमत होता, पण तिच्या मनात कुठेतरी एक हट्टीपणा निर्माण झाला होता. जर या घरात कोणी प्रियाचा आवाज हिरावून घेतला असेल, तर मी तिचा आवाज होईन. हळूहळू तिने त्या बांगड्या तिच्या मनगटावर घातल्या. क्षणार्धात संपूर्ण खोलीचे वातावरण बदलले. खिडकी आपोआप बंद झाली. भिंतीवर लटकलेले फोटो थरथरू लागले आणि बेड खालून काहीतरी खडखडाट आवाज आला. काच फुटल्यासारखा आवाज आला आणि मग तिच्या कानावर एक आवाज पडला. तो हळू आवाज, तू मला ओळखलेस. आता मी तुला दाखवते
जे मला कधीच पाहू दिले गेले नाही. तन्वीचे डोळे मिटले आणि जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा ती त्याच खोलीत होती, पण सजावट जुनी होती, भिंतींचा रंग वेगळा होता आणि तिच्या समोर एक वधू उभी होती. एका आरशासमोर ती प्रिया होती. आता सगळं समजलं होतं. हे वर्तमान नव्हतं, ती एक आठवण होती, काही अपूर्ण वेळ होती जी आता तन्वीला स्वतःमध्ये ओढत होती. अर्जुन प्रियाकडे आला होता, पण तो तसा नव्हता जसा तन्वीने त्याला पाहिला होता. त्याच्या डोळ्यात भीती, तणाव आणि असहाय्यता होती. तो प्रियाला म्हणाला होता, मला माफ कर, मी आईने जे सांगितले तेच केले. मला माहीत नव्हते की हा तुझा शेवट असेल. आणि मग आई आत आली होती, हातात तोच पवित्र ग्रंथ आणि लाल सिंदूरची वाटी घेऊन. तिने काही विधी केले. नंतर अर्जुनला जमिनीवर बसण्यास सांगितले आणि प्रियाच्या गळ्यात सिंदूर टाकताना म्हणाली, आता पाप शांत होईल. पुढच्या क्षणी एक मोठ्या किंकाळी आली आणि प्रिया डोळे उघडे ठेवून जमिनीवर पडली. तिला कोणीही हात लावायला आले नाही. अर्जुन रडत होता. मग आईने फक्त एकच सांगितलं, आता तिला पुरून टाका आणि कोणालाही काहीही सांगू नका. तन्वीचा श्वास थांबला. अचानक सगळं फिरू लागलं. तिचे डोळे जड झाले आणि ती जमिनीवर पडली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा सकाळ झाली होती. बांगड्या अजूनही तिच्या मनगटात होत्या, पण आता त्यांना भेगा पडल्या होत्या, जणू कोणीतरी त्या तोडण्याचा प्रयत्न केला असेल. अर्जुन समोर उभा होता. त्याचे डोळे ओले होते. तू ते पाहिले का? त्याने पहिल्यांदाच प्रामाणिक आवाजात विचारले. तन्वी गप्प राहिली. ती म्हणाली, आत्ता लपवू नकोस, मला सांग, हे सगळं अंधश्रद्धा होती का, की तू मुद्दामहून केलंस? मग अर्जुन बोलला, मी काहीच केलं नाही तन्वी, मी फक्त एक कुटपुतली होतो. आईने हे सगळं पंडितांच्या सल्ल्याने केलं. तिला वाटलं की कुंडलीतील दोष फक्त एखाद्याला मारूनच शांत करता येईल. आणि मी ही घाबरलो होतो. तन्वीचा चेहरा शांत होता, पण तिच्या डोळ्यात अश्रू होते. प्रियासाठी, अर्जुनसाठी किंवा कदाचित स्वतःसाठीही. तू काहीही केले नाहीस, तोच तुझा सर्वात मोठा गुन्हा होता अर्जुन, ती हळुवारपणे म्हणाली. संध्याकाळ झाली तसतसे हवेलीच्या भिंतीमध्ये कंपने जाणवत होती. आकाश ढगांनी झाकले गेले होते आणि प्रत्येक दरवाजा विचित्रपणे कर्कश आवाज करू लागला होता. तन्वीला माहीत होते की आता तिची उत्सुकताच नाही, तर प्रियाचा आत्माही जागृत झाला आहे. त्या दिवसाच्या वस्तुस्थितीवरून फक्त एवढेच कळले होते की या घरात एक खून झाला आहे. पण रात्रीच्या शांततेने हे सिद्ध केले की आत्म्याला कधीच खरा न्याय मिळाला नाही. अर्जुन आता पूर्णपणे तुटला होता. त्याला सगळं संपवून टाकायचं होतं. हा वाडा सोडून जायचं होतं, आईला वृद्धाश्रमात पाठवायचं होतं आणि स्वतः कुठेतरी दूर पळून जायचं होतं. पण तन्वीने त्याचा हात धरला आणि म्हणाली, जर तू पळून गेलास तर तुला शिक्षा होणार नाही, पण प्रियाचीही सुटका होणार नाही. त्याच रात्री तन्वीने पुन्हा वेदी सजवली. तिने प्रियाचा फोटो ठेवला आणि जवळजवळ त्या तुटलेल्या बांगड्या आणि त्या पवित्र ग्रंथाचे शेवटचे पान उघडले, जिथे लिहिले होते, ज्याने शेवटची रात्र अपूर्ण ठेवली तोच ती पूर्ण करेल. रात्री ठीक 12 वाजता हवेलीची घंटा आपोआप वाजू लागली. आई खोलीबाहेर पडली. तिच्या ओठातून फक्त एकच नाव बाहेर पडले, प्रिया. खोलीचा दरवाजा हळूहळू उघडला आणि मग तिथे ती उभी होती, पांढऱ्या साडीत, लांब ओढ्या केसामध्ये, जमिनीपासून 2 इंच वर हवेत तरंगणारी एक स्त्री. तिचा चेहरा शांत होता, पण तिचे डोळे जळत होते. ती तन्वीकडे नाही तर अर्जुनकडे पाहत होती. अर्जुन थरथर कापू लागला. मग तन्वी पुढे सरकली आणि म्हणाली, मला माहीत आहे तुला काय हवंय. तुला सूड नकोय ना शरीर, तुला फक्त ते सत्य आणि आदर हवाय जो तुझ्यापासून हिरावून घेतला गेला. प्रियाचा आत्मा काही क्षणांसाठी थांबला.
तिच्या डोळ्यातून एक अश्रू पडला, जो जमिनीवर पडताच तेजस्वी प्रकाशात बदलला. हवेतील प्रत्येक व्यक्ती अश्रूंनी भरून गेली. जणू काही कोपऱ्यातून एक काळा पडदा हलवला जात होता. खोलीतून वाऱ्याची एक जोरदार लाट आली आणि आई वरून गेली. ती जोरात ओरडली आणि बेशुद्ध पडली. त्यानंतर सर्व काही शांत झाले. प्रियाने हळूहळू तन्वीकडे पाहिले. तिच्या डोळ्यात कृतज्ञतेची भावना होती. मग ती वितळत एका प्रकाशात बदलली आणि तो प्रकाश वेदीच्या आगीत विलीन झाला. अर्जुन अजूनही जमिनीवर बसला होता, अश्रूंनी भरलेला पण शांत. दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्यांदाच हवेलीच्या खिडक्यांना सूर्यप्रकाशाने स्पर्श केला. जेव्हा आई शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची आणि दुःखाची भावना स्पष्ट दिसत होती. पश्चातापाच्या रेषा होत्या. ते तन्वीच्या पाया पडल्या आणि म्हणाल्या, जिला मी माझी मुलगी मानत नव्हते तिनेच मला मोक्ष दिले. तन्वी म्हणाली, मी फक्त प्रियेची गोष्ट पूर्ण केली आहे आई, आता ती अपूर्ण नाही. पहिल्यांदाच हवेलीत शांतता जाणवली. जणू वर्षानुवर्षाचे एक ओझे दूर झाले होते. आई नेहमीच प्रार्थनेत मग्न असत. अर्जुन हळूहळू पुन्हा श्वास घेण्यास शिकत होता आणि तन्वी अजूनही प्रश्नांमध्ये अडकलेली होती. कारण आत्मा मुक्त झाला तरीही तिच्या मनात एक शेवटची गोष्ट अडकली होती. ती म्हणजे खरोखरच सर्व काही संपले आहे का? दुपारी जेव्हा तन्वी स्टोअर रूम साफ करत होती तेव्हा भिंतीला एक जुना संदूक टेकून ठेवला होता. त्यात उर्वरित कपडे आणि काही पुस्तके होती, पण तळाशी एक लहान पिवळ्या कागदाचा लिफाफा गाडलेला आढळला, ज्यावर लिहिले होते, जर तू माझ्या जागी असशील तर हे नक्की वाच. लिखावट तीच होती, प्रियाचीच. थरथरत्या हातांनी तन्वीने पत्र उघडले. ज्या दिवशी मी हे पत्र लिहिले तेव्हा मला खात्री पडली की माझे लग्न प्रार्थना नाही तर एक त्याग आहे. अर्जुन विरुद्ध मला कधीही तक्रार नव्हती. तो फक्त एक घाबरलेला माणूस होता. पण त्याची आईने पंडितांच्या शब्दांवर विश्वास ठेवून माझे आयुष्य एका अदृश्य आगीत टाकले. त्या रात्री जेव्हा मला एकट्या खोलीत पाठवण्यात आले तेव्हा मला सांगण्यात आले की सकाळी सर्व काही ठीक होईल. परंतु रात्री माझ्या बांगड्या दुसऱ्या कोणीतरी घातल्या आणि माझ्या कपाळावरील सिंदूर त्या वेदीवर अर्पण केले. ते लग्न नव्हते, ते एक तांत्रिक विधी होती, ज्यामध्ये मला पापांना शांत करण्यासाठी माध्यम बनवण्यात आले. जर कोणी हे पत्र वाचले असेल तर मला माहीत आहे की माझा आत्मा अजूनही तिथे भटकत होता. पण माझी फक्त एक शेवटची विनंती आहे. या हवेलीच्या भिंती शांत आहेत, पण यात माझ्यासारख्याच अनेक कथा लपलेल्या आहेत. फक्त मीच नाही तर अशा अनेक महिला होत्या ज्यांना या घराच्या नावाखाली अपशकुन ठरवून नाकारण्यात आले आहे आणि त्यांना दाबले गेले आहे. जर तू खरोखर माझी बहीण बनू शकत असेल तर कृपया त्या आवाजांनाही बाहेर काढ. ही हवेली आता कोणाचीही कबर बनू नये. प्रिया. तन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने ते पत्र छातीशी घट्ट धरले आणि ठरवले की ही कहाणी इथेच संपणार नाही. दुसऱ्या दिवशी तिने गावातील काही कागदपत्रे आणि हवेलीच्या जुन्या नोंदी पाहू लागली. तिथे नोंद होती की गेल्या 30 वर्षात या हवेलीत 5 लग्ने झाली होती, पण यादीत फक्त 3 सुना होत्या. दोघांच्या नावापुढे ट्रान्सफर लिहिले होते. यापेक्षा इतर कोणतीही माहिती नव्हती. आता प्रश्न प्रियाचे काय झाले हा नव्हता, तर प्रश्न होता त्या आधी काय घडले आणि किती वेळा झाले. आता घटनांचे वळण बदलले होते. तन्वी आता फक्त सून राहिली नव्हती, ती इतिहासाची संरक्षक बनली होती आणि आता तिला हवेलीने तिच्या भिंतीत कैद करून दबलेला प्रत्येक आवाज बाहेर काढायचा होता. तन्वीच्या डोळ्यात आता भीती नव्हती, एक तीक्ष्ण दृढनिश्चय होता. प्रियाच्या पत्राने तिचा आत्मा हादरवला होता आणि आता तिचा शोध प्रियाच्या कथेच्या पलीकडे गेला होता. तिला कळले होते
की या हवेलीत फक्त एक नाही तर अनेक कथा दडलेल्या आहेत आणि प्रत्येक कथा एका अपूर्ण आत्म्याची आक्रोश आहे. तिने गावातील वृद्ध महिलांना त्या सत्याबद्दल विचारायला सुरुवात केली. काहींनी बोलायचे टाळले, काहींनी नजर फिरवली, पण गावाबाहेर वर्षानुवर्ष एका छोट्या झोपडीत राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने तिला पाहताच तिचे अश्रू अनावर झाले. ती वृद्ध महिला थरथरत्या आवाजात तिला म्हणाली, तू तू तीच आहे ना, जी नवीन वधू म्हणून हवेलीत गेली होतीस? हो, तन्वी म्हणाली. तन्वी अजून पुढे म्हणाली की मला सत्य जाणून घ्यायचे आहे. हे ऐकून त्या वृद्ध महिलेने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, 29 वर्षापूर्वी माझी भाची कल्पना त्या घरात सून म्हणून गेली होती. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले, पण लग्नाच्या 3ऱ्या दिवशी ती परतली नाही. असं म्हटलं जाते की ती घर सोडून निघून गेली, पण ती मुलगी घरातून पळून जाणारी नव्हती. एकदा मी रात्री शांतपणे हवेली बाहेर पोहोचली. मला त्या हवेलीच्या तळघरातून परतणाऱ्या लोकांचा एक गट दिसला आणि त्यांच्या हातात पूजेची थाळी नव्हती, लाल कपडे होते. मला सगळं समजलं, पण माझे कोण ऐकणार? तन्वीचा आत्मा थरथर कापला. ती फक्त प्रियेचीच नव्हती, तर कल्पनासाठीही ती एक अपूर्ण रात्र होती. ती तिथून पटकन हवेलीकडे निघाली आणि हवेलीच्या तळघरात गेली. तेथील भिंतींना काळजीपूर्वक पाहू लागली. एका कोपऱ्यात ओल्या भिंतीवर थोड्याशा भेगा पडल्या होत्या. तिने लाथ मारताच भिंतीचा थर सोलू लागला आणि मागून एक छोटी खोली उघडली. खोलीत अंधार होता, पण तिथेही एक छोटा दिवा जळत होता, जो विझत नव्हता. त्याच्या समोर काही अर्धवट जळालेले कागद होते, एक तुटलेली बांगडी आणि भिंतीवर कोळशाने कल्पना नाव लिहिलेले होते. तन्वीला समजले ही ती जागा होती जिथे कल्पनाची रात्र संपली होती आणि तिचा आत्मा अजूनही तिथेच होता. तेवढ्यात त्याच खोलीत एक मंद आवाज ऐकू आला, त्याच बांगड्यांचा ज्या आत्मा घालतात. तन्वी हळुवारपणे म्हणाली, कल्पना, मी तुला ऐकू शकते. मला सांग, तुलाही न्याय हवा आहे का? काही क्षणांसाठी एक थंडी हवा पूर्ण हवेलीत पसरली आणि भिंतीवर कोळशाने आपोआप एक वाक्य लिहिले गेले, तू सुरू कर, आम्ही सगळे सोबत येईल. तन्वी घाबरली आणि सोबत हेही समजले की आता एकटी नाहीये. प्रिया, कल्पना आणि कदाचित आणखी आत्मे सोबत होते. आता न्यायाची हाक हवेलीच्या भिंती फाडून टाकण्यास तयार होती. आता कथा अशा टप्प्यावर पोहोचली होती जिथे रडणे आता ओरडून न्याय मागत होते आणि हवेलीचा भूतकाळ त्याच्या जाळ्यात अडकण्यास नकार देत होता. आता हवेलीची हवा बदललेली दिसत होती. वर्षानुवर्ष भिंतींमध्ये दडलेली शांतता आता बोलत होती. कल्पनाचा आत्मा जागी झाल्यानंतर तन्वीला संपूर्ण घराच्या ऊर्जेत बदल जाणवला. प्रत्येक खोलीत जणू काही अदृश्य ओझ्यापासून हलकी झाल्यासारखी वाटत होती. पण तरीही एक कोपरा असा होता जिथे शांतता अजूनही श्वास घेत होती. खालचा यज्ञ कक्ष, जिथे एक यज्ञ अपूर्ण राहिला होता आणि त्याची राख अजूनही जिवंत होती. तन्वीने अर्जुनला सर्व काही सांगितले. अर्जुन आता पूर्णपणे तिच्यासोबत होता. त्याला स्वतःला वर्षानुवर्ष त्याच्या डोक्यावर असलेल्या सावळ्यांपासून मुक्तता हवी होती. आई आता रात्रंदिवस मूक ध्यान करत त्यात बुडून जाऊ लागली होती. कदाचित तिलाही जाणवू लागले असेल की तिने वर्षानुवर्षे कुंडली दोष म्हणून जे केले होते ते प्रत्यक्षात स्त्रीत्वाचा सर्वात मोठा विश्वासघात होता. एका रात्री तन्वीने अंतिम निर्णय घेतला. ती पुन्हा तोच यज्ञ कक्ष सक्रिय करणार होती, पण यावेळी कोणी बलिदान होणार नव्हता. फक्त सत्याची अग्नी प्रज्वलित केली जाईल. त्यांनी गावातील एका प्राचीन वेद पाटी पंडिताला बोलावले, जे अशा आध्यात्मिक यज्ञांमध्ये तज्ज्ञ मानले जात होते. पंडितजी हवेलीत प्रवेश करताच म्हणाले,
येथील काही आत्मे बंडखोर नाहीत. ते न्यायाची वाट पाहत आहेत. त्यांना बदला नको, पण त्यांना त्यांचा सन्मान परत हवा आहे. त्या यज्ञाची तयारी पूर्ण विधीने झाली होती, पण यावेळी तिथे एकही महिला नव्हती. त्याऐवजी अर्जुन स्वतः अग्नीच्या कुंड समोर बसला होता. आईही आली आणि तिथे शांतपणे बसली. तन्वीने कल्पनाची तुटलेल्या बांगड्या, प्रियाचे कंगन आणि ते पत्र एका ताटात ठेवले आणि ती अग्नीसमोर ठेवली. मंत्राच्या प्रतिध्वनीने आग जसजशी तीव्र होत गेली तसे हवेलीच्या भिंतींमधून तोच खळखळाट, तेच रडणे, तेच मंद कण्हणे ऐकू येऊ लागले. आणि मग अग्नीत एक तेजस्वी चमक निर्माण झाली, जणू आतून एकदा प्रकाश बाहेर येत आहे. वेदपाटी म्हणाले, न्यायाची वाट पाहणाऱ्या आत्म्यांना आता मुक्तता मिळेल. पण एक आत्मा अजूनही तटस्थ आहे. त्याला अजून खात्री पटलेली नाही की आता या घरात अजून कपट होणार नाही. तेवढ्यात खोलीच्या कोपऱ्यातून एक काळी सावली बाहेर आली आणि हळूहळू बदलू लागली. ती प्रिया होती, पण यावेळी ती रागात नव्हती, फक्त गप्प होती. तन्वी पुढे झाली आणि म्हणाली, तुमच्या नावाने अपूर्ण राहिलेला यज्ञ आज तुमच्या आदराने पूर्ण होत आहे. कोणीही तुम्हाला बली म्हणणार नाही. आतापासून तुम्ही या घरची पहिली मुलगी मानली जाल. अर्जुनने तिला नमस्कार केला आणि म्हणाला, मला माफ कर. जर मी त्या रात्री उभा राहिलो असतो तर कदाचित हे सर्व घडले नसते. प्रियाच्या डोळ्यातून 2 थेंब पडले, पण ते अश्रू नव्हते, तिचा मोक्ष होते. ती प्रकाशात बदलली आणि वेदीच्या अग्नीत विलीन झाली. आणि त्या क्षणी हवेलीतील सर्व काही शांत झाले, जणू काही कोणीतरी अनेक वर्षापूर्वींच्या जखमा धुतल्या आहेत. आतापर्यंत दगडासारख्या बसलेल्या आईने मोठ्याने रडायला सुरुवात केली. मी हे घर एक नाही तर अनेक मुलींच्या मृतदेहांवर बांधले आहे, पण आता मला माहीत आहे की मुलीला दोष मानले जात नाही, तर ती घराचा आत्मा असते. आता हवेली पुन्हा श्वास घेऊ लागली होती. भिंती आता साक्षीदार नव्हत्या, तर एक जोडीदार होत्या. आणि तन्वी आता फक्त सून नव्हती, तर या घराच्या राखेतून जन्मलेला एक नवीन प्रकाश बनली होती. आता हवेलीत शांतता होती. वर्षानुवर्ष स्थिरावलेली राख आता हवेत विरघळत होती. आणि दररोज रात्री भिंतींवर आदळल्यानंतर परत येणाऱ्या सावल्या आता नवीन प्रकाशासारख्या दिसत होत्या. आई आता रोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी देत असत आणि प्रियाच्या फोटोसमोर दिवा लावत आहे. प्रियाला आता हवेलीतील मुलीचे स्थान देण्यात आले होते. अर्जुन पूर्णपणे बदलला होता. तो आता गप्प बसत नव्हता. तो तन्वीला सर्व काही सांगायचा आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्याला नात्यांचा उबदारपणा जाणवत होता. पण तन्वीला अजूनही काहीतरी अपूर्ण वाटत होते. जणू काही दार उघडे आहे, पण एक भेग अजूनही मागे राहिली आहे. ती वारंवार हवेलीच्या त्या कोपऱ्याकडे पाहता असे, जिथे प्रियेच्या गेल्यानंतरही कधी कधी बांगड्यांचा मऊ आवाज ऐकू येत असे. एके दिवशी जेव्हा ती पुन्हा त्याच तळघरात गेली जिथे कल्पनाची खोली होती, तेव्हा तिला दिसले की भिंतीची शेवटची वीट थोडीशी हलत होती. तिने धाडस केले आणि ती काढली, आणि त्याच्या मागे आणखी एक छोटा कागद सापडला. तो प्रियाचा नव्हता किंवा कल्पनाचाही नव्हता. त्यावर लिहिले होते, शालिनी 1980. तन्वी थरथर कापली. 1980 म्हणजे ही कथा आणखी मागे जाते. ते नाव कोणत्या रेकॉर्डमध्ये नव्हते किंवा छायाचित्रांमध्ये नव्हते किंवा गावकऱ्यांच्या जिभेवर सुद्धा नव्हते, पण त्यांनी लिहिलेला कागद सर्व काही बदलून टाकणारा होता. पंडितच्या सल्ल्याने मी इथे आली होती. मला सांगण्यात आले की माझे लग्न एका राजघराण्यात होणार आहे. पण जेव्हा मी इथे आले तेव्हा मला दिसले की हे घर नव्हते, तर एक प्रयोगशाळा होती. माझे लग्न झालेले नव्हते. मला लाल साडी नेसवण्यात आली आणि नंतर मला एका काळ्या खोलीत बंद करण्यात आले. ते म्हणाले होते की या घरातील पापे माझ्या नशिबाने दूर होतील. पण स्त्रीचे नशीब इतके स्वस्त आहे का?
मला सिंदूर मिळाला नाही आणि नावही नाही, फक्त मरण्यासाठी एक कोपरा मिळाला आहे. आणि तेव्हापासून मला सतत प्रश्न पडतो की कोणी मला कधी आठवेल का? तन्वीचे डोळे अश्रूंनी भरले. तिला समजले की हा वाडा शाप नाही, तर एक परंपरा आहे. ही एक परंपरा होती जिथे प्रत्येक नवीन वधूचा बळी दिला जात असे किंवा तिला गप्प बसवले जात असे. तिने ठरवले की आता ही कहाणी फक्त हवेलीपुरती थांबणार नाही. तिने प्रिया, कल्पना आणि शालिनी यांच्या कथा एकत्रित करून एक पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. सासरची पहिली रात्र. एक पुस्तक जे वधू बनवल्यानंतर नष्ट झालेल्या प्रत्येक महिलेचा आवाज असेल. जेव्हा तिचे पुस्तक पहिल्यांदा गावातील जत्रेत प्रदर्शित झाले, तेव्हा एक वृद्ध महिला तिच्याकडे आली आणि म्हणाली, मी शालिनीची आई आहे. मला तिचा मृतदेह दिसला नाही, तरी तिची सावली दिसली. तो त्यासाठी आतुर आहे. तन्वीने त्यांना मिठी मारली आणि म्हणाली की आता तुमच्या मुलीला नाव आणि मोक्षही मिळेल. त्या रात्री पहिल्यांदाच हवेलीत दिवाळीचे दिवे लावण्यात आले. पण यावेळी ते दिवे दाखवण्यासाठी नव्हते, ते त्या आत्म्यांच्या नावाने होते जे आता हवेलीचा पाया राहिलेले नाहीत, तर त्याचे वैभव बनले आहेत. तर मित्रांनो, ही सासरची पहिली रात्रीची कथा होती, जिथे प्रत्येक भिंतीने एक सत्य ओरडून सांगितले आणि प्रत्येक बांगडीने आत्मेची आवाज ऐकवली. जर ही कहाणी तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच हृदयद्रावक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. पुढच्या कथेत एका नवीन सत्य आणि नवीन पाहुणेसह भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.